पैठणमध्ये नवरात्रोत्सव आणि सार्वजनिक नवरात्रोत्सवाच्या वतीने आयोजित करणारा रास दांडिया यांचे समीकरण हे मागच्या 3 दशकापासून जुळलेले आहे। नवरात्रोत्सव हा पैठणचा जो नवरात्रोत्सव आहे हा सार्वजनिक नवरात्रोत्सवाच्या वतीने आयोजित करणाऱ्या रास दांडियाच्या शिवाय पूर्णच होऊ शकत नाही। मात्र या वर्षी हा जो रास दांडिया आहे म्हणजे सार्वजनिक नवरात्रोत्सवाच्या वतीने जो रास दांडियाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो तो रद्द करण्यात आलेला आहे। यामुळे संपूर्ण पैठण शहरासह तालुक्यामध्ये नाराजीचे वातावरण पसरलेले आहे आणि याबाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत या मंडळाचे जवळपास 13 वर्ष ज्यांनी अध्यक्षपद भूषवले असे विनोद भाऊ तांबे साहेब, आपण मागच्या 13 वर्षापासून निस्वार्थपणे या मंडळाचे अध्यक्षपद भूषवलेले आहे। रास दांडियाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तो एका उंचीवर नेऊन ठेवलेला आहे, बरोबर। मात्र या वर्षी या रास दांडियाचा जो कार्यक्रम आहे तो रद्द करण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी एक गोष्टीची नोंद करावीशी वाटते का 2 वर्षापूर्वी विनोद भाऊ तांबे यांना या मंडळाने कोणतेही कारण नसताना साईडलाईन केले होते आणि 2 वर्ष या मंडळाचं अध्यक्षपद कोणी एका म्हणजे दुसऱ्याच्या हाती दिले होते। तेव्हापासून 2 वर्षापासून विनोद भाऊ तांबे या मंडळापासून वेगळे झालेले आहे। विनोद भाऊ, यावर्षी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचा जो रास दांडियाचा कार्यक्रम आहे तो रद्द झालेला आहे, यावर आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, आत्ताच आपण बोलल्याप्रमाणे आपल्या शहर आणि तालुक्यासाठी हा जो नवरात्रोत्सव गेले 42-43 वर्षापासून जो सुरू झाला, इतक्या वर्षामध्ये ह्या महोत्सवामध्ये कधी खंड पडला नाही। आणि मला सुद्धा ह्या नवरात्र महोत्सव समितीचे जे संस्थापक अध्यक्ष व त्याचे जे पदाधिकारी आहे यांनी मला 2010ला अध्यक्ष होण्यासाठी विनंती केली। हालाकी मी आहे याच तालुक्याचा, पण माझं कार्य किंवा राजकारण हे ग्रामीण मध्ये, बरोबर। अशा असतानाही एक रूढी परंपरा या शहराने जी आखून दिली किंवा तालुक्यामध्ये आपली संस्कृती आपली परंपरा ही कुठेतरी जोपासली पाहिजे आणि मी अशा परिस्थितीत 2010ला पहिल्यांदा अध्यक्ष झालो। त्यानंतर सतत 13 वर्ष निस्वार्थ भावनेनं स्वखर्चानं कोणतीही वर्गणी जमा न करता किंवा मला कोणताही स्वार्थ नव्हता। मी जरी एका पक्षाचा पदाधिकारी असलो, मी कधी पक्ष याच्यात आणला नाही। सगळ्या जाती धर्माच्या लोकाला सोबत घेऊन, सगळ्या वर्गाला सोबत घेऊन आणि सगळे पक्ष सगळ्या संघटनेला सोबत घेऊन ही प्रणाली गेल्या 13 वर्ष मी चालू ठेवली। गेल्या 2 वर्षापूर्वी भाऊ, मग तुम्ही एवढं चांगलं काम केलं तरी मग तुम्ही मागच्या 2 वर्षापूर्वी तुम्हाला त्या मंडळाने साईडलाईन का केलं, म्हणजे वेगळं का केलं, याचं काय कारण आहे? गेल्या 2 वर्षापूर्वी विधानसभेचं वातावरण समोर होतं। माझ्या मते निश्चित राजकीय स्वार्थासाठी मला त्यांनी साईडलाईन केलं। मला विश्वासात न घेता दुसरा अध्यक्ष केलं। दुसरा अध्यक्ष केल्यावर बी माझं काही त्याच्यात दुमत नव्हतं। मी माझं वेगळं नवरात्र फेस्टिवल केलं, तेही मोठ्या प्रमाणात आपण साजरं केलं। मागच्या वर्षी फक्त माझे सासूबाई वारल्यामुळं मला दुसरा नवरात्र महोत्सव तो 1 वर्ष अगोदर केला, तो मागच्या वर्षी करता आला नाही आणि म्हणून तो खंड पडला। पण गेल्या 2 वर्षापासून मला विश्वासात न घेता जो नवीन अध्यक्ष राजकीय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही पदाधिकाऱ्यांनी जे पाप केलं आणि त्या पापामुळेच ही देवी कोपली आणि म्हणून त्यांना आता हे आजचा दिवस या शहराला नवीन पिढीला या सणापासून या उत्सवापासून आता बाजूला ठेवायची वेळ आली आणि त्याला कारणीभूत त्याच्यातले अनेक पदाधिकारी आहे ज्यांनी राजकारण, राजकीय पक्ष आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे पाप केलं। राहिला विषय ही परंपरा अखंडित राहा, पण वेळेवर काल त्यांना त्या अध्यक्षांनी नाही म्हणून सांगितलं आणि मग 1 दिवसात तयारी होत नाही आणि राहिला विषय ही परंपरा अखंडित चालू ठेवावी म्हणून पुढच्या वर्षीपासून मी माझा जो नवरात्र फेस्टिवल आहे तो चालू ठेवणार। तुम्हाला मग असं म्हणायचं आहे का मागच्या 2 वर्षापूर्वी तुम्हाला साईडलाईन करण्यात आलं त्यामध्ये काहीतरी राजकारण होतं? 100%। मग आता अशी ज्यांनी तुम्हाला साईडलाईन केलं होतं त्यांनी यावर्षी हा जो रास दांडियाचा कार्यक्रम आहे तो रद्द केलेला आहे, मग याचा अर्थ असा का गरज सरो आणि वैद्य मरो अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे?
त्यांनी त्याचं व्यासपीठ राजकारणासाठी वापरलं. मला काही या शहरामध्ये नगरसेवक नगराध्यक्ष व्हायचं नाही. मी जिल्हा परिषद सदस्य आहे, तालुका अध्यक्ष आहे. मी कधी माझा पक्ष सुद्धा या नवरात्र महोत्सवामध्ये कधी आणला नाही आणि या शहरामध्ये मला काही कुठे निवडणूक लढायची नाही. तसं असताना परंपरा चालू ठेवली आणि 2 वर्षापूर्वी अचानक असं झालं. याचा अर्थच तो आहे की यांना काहीतरी राजकीय व्यासपीठ त्या माध्यमातून निर्माण करायचं होतं. 2 वर्ष प्रयोग करून पाहिला. मी तर काय फार मोठा नेता नाही, प्रस्थापित नेता नाही, मला काही त्या लोक एवढं उत्पन्न नाही, तरी मी स्वखर्चाने निस्वार्थ भावनेनं करून ठेवलं. मागच्या 13 त्यांच्याकडे त्यांची देवधर्मासाठी आणि आपली परंपरा अखंडित ठेवण्यासाठी सगळ्या गोष्टी असताना त्यांची इच्छाशक्ती नाही. त्यांना फक्त देवाचा या सगळ्या गोष्टीचा सहारा निवडणुकीपुरताच घ्यायचा, याचा अर्थच तसा होतो. भाऊ, तुम्ही 13 वर्ष राजदांडियाचा कार्यक्रम आयोजित केला. यामुळे पैठण शहर आणि तालुक्यामध्ये जे राजदांडिया खेळणारी जी एक नवीन पिढी तयार झालेली आहे आणि आता या पिढीला या वर्षी या राजदांडियापासून वंचित राहावं लागणार आहे. 100% त्यांच्यासाठी आपण काही संदेश देऊ इच्छिता का? नाही, माझी सगळ्या राजदांडे खेळणाऱ्या तरुण तरुणी सगळ्या जाती धर्माच्या विनंती आहे की राजकीय मंडळीमुळं हा खंड निश्चित झाला, पण पुढच्या वर्षीपासून आपण पुन्हा त्याच जोमाना आपलं नवरात्र फेस्टिवल आपण चालू करू, जेणेकरून भविष्यामध्ये नवीन पिढीला नवरात्र महोत्सवाचा आनंद घेता आला पाहिजे ना, आपली संस्कृती रूढी परंपरा टिकली पाहिजे. यावर्षी जरी राजदांडियाचा कार्यक्रम म्हणजे सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचा जो राजदांडियाचा कार्यक्रम आहे तो रद्द झाला असला तरी पुढच्या वर्षीपासून नव्या जोमाने आणि नव्या ताकदीने आणि नव्या मोठ्या प्रमाणात मी हा नवरात्रोत्सव साजरा करणार आहेत आणि त्याच्यामध्ये राजदांडियाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेणार आहे अशी ग्वाही विनोद भाऊ तांबे यांनी आपल्याला दिलेली आहे. तर सध्या जे राजदांडियाचा जो कार्यक्रम रद्द झालेला आहे याबद्दल त्यांनी खेदही व्यक्त केलेला आहे. प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कडार, पैठण.